मन मंदिरा गजर भक्तीचा. ते म्हणले त्यांनी मारलं, ते असं वानर मोठा आहे त्यांनी मारलं. अरे ते वानर आहे का म्हणले? अरे तो महाबलबीन मारुती आहे. आता काय करायचं? सगळे कोणी पुढे जाईना त्याच्या. शेवटी म्हणले तूच जा आणि जाऊन सांग की दाशरथी राम बोलवतोय. ते असं लटलट कापायला लागलं. ते म्हणलं खरं बोललं तर तोंड वाकडं झालं. हे तर दादांत खोटं आहे. इथे कुठे दाशीराम आहे? दाशरथी राम कुठं आहे इथे? इथे दाशरथी राम कुठे आहे? ते कृष्ण आहे आणि दाशरथी राम कुठं आहे इथे? ते म्हणले महाराज खरं बोललं तर असं, खोटं बोललं तर काय? धावाल म्हटले तुला काय करायचं आहे. शेवटी त्यांनी विचार केला कुठेतरी मरणच आहे. नाही गेलं तरी इकडे मरण, गेलं तर मरण. त्यापेक्षा बघू काय होतं ते. गेल्याबरोबर त्यांनी बघितलं मारुतीराशी डोळे झाकून राम 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 राम. हा मारुतीरा काय रे? काय नाही म्हणले महाराज दाशरथी राम तुमची वाट पाहतायत आणि तुम्हाला बोलवलंय. काय तुम्हाला सांगू, असं जबड्यावर हात फिरवताना ते सेटिंग झालं. आणि त्याला खांद्यावर मी अतिशयोक्ती करत टाकलं ना, डरंगळलं तिथे ते. खलास. त्याला वाटलं आता काय झालं आपलं कोणा. असं टाकल्याबरोबर त्याला वाटलं फिरून आपटतंय. अगदी द्वारकेत जाई तोपर्यंत ते कोलॅप्सच होतं. कारण त्याला खात्री खरं सांगितलं. आता त्यांनी विचारलं दाशरथी राम आहे ना? इकडे दुसरा गोष्ट होतं. इकडे यांचा अभिमान उतरवला, तिकडे दुसऱ्या होत्या त्या सत्यभामाबाई रूपास्तव वरलेल्या. मी ओरिजिनल सांगतोय. मग नारद आले. नारदा म्हणे त्यांना जाऊन सांगा की मी रामाचा ड्रेस केलाय, तर मी जानकीचा करून या. मग नारदांना बोलवलं. नारदा जानकी साडी कशी नेसू होती? मग ही नेसू का, ती नेसू का, ती नेसू का? अहो 3 कपाटं खाली झाली, 4 कपाटं खाली झाली. हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. मग शेवटी एक नेसली. म्हणले नारदा जानकी माझ्यासारखी दिसत होती का? ते म्हणले आईसाहेब तुम्हाला राग येणार नाही ना? नाही नाही म्हणले राग तुमचा कसा राग येणार? म्हणले तिच्या दाशीसारख्या सुद्धा तुम्ही दिसत नाही. आणि इकडे हनुमंत आले, वेशीजवळ आले, गेटमध्ये आले, आमक्याजवळ आले, हा महालात आले. चला चला, त्यांचं सगळं चालूच आहे. चला. शेवटी त्या काय दिसेनात. जा म्हणले चटकन आईसाहेबाला बोलवा. जवळच होतं आईसाहेबाचं आश्रम. बोलवलं गेले. म्हणले आईसाहेब प्रभूचा निरोप आला आहे, मारुतीराय येत आहेत. ते म्हणले मी रामचा वेश घेणार आहे, तुम्ही जानकी या. काही नाही, तिने पातळ बदललं नाही, काही नाही. मी रुक्मिणी होतो जे स्मरण होतं ते जानकीच्या स्मरणाचा पदर घेतल्यावर जानकी. नुसतं स्मरण. हे जानकी तुम्ही जानकी, जानकी हे जाणत नाही म्हणून असं थोबाडीत खावी लागते. मग काय गरुड होता तरी अहंकाराने फुगला होता. लक्षात घ्या. जानकी नुसतं प्रतितीचा पदर घेतला, मी जानकी आहे. तसं प्रतितीने समजा मी कोण आहे. कोण आहे? बोधरूप आहे. त्याच्या पलीकडे हे म्हणायची गरज नाही, आहेच. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं. आणि त्याच्या पुढे जायचं असेल तर आता कळलं बोधरूप आहे. आता कोण आहे? देव माझा मी देवाचा, ऐसी सत्य सत्य व देवाच्या. झालं. ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती सुरू झाली. ज्ञान गिळून गावा गोविंदोगा ही भक्ती सुरू झाली. कशाकरता सांगितलं? जे ओरिजिनल आहे तिथे काही करायचीच गरज नाही. आहे त्या आहे, साडी बदलायची गरज नाही, काय करायची. कृष्णाने काही बदललं नाही बरं का. कृष्ण स्मरण होतं ते मी, रामस्मरण झाल्याबरोबर रामच. अजून मारुतीरायाला संशय होता बरं का. आले तेव्हा पायावर डोकं ठेवलं, त्याला ठेवलं खाली. ते जवळ होतं ते
भगवंताने असं केल्यावर सावध झालं. बरायच ना म्हणले, बरं जिवंत आहे म्हणले, एवढं काय कमी आहे, बऱ्याचा काय प्रश्न आहे. बघितलं राम जानकी बघून आनंद झाला, प्रेमाचं भरता आलं. पायावर डोकं ठेवलं की कृष्ण दिसू लागला. पुन्हा राम, पुन्हा राम, पुन्हा कृष्ण. असं 2-4 वेळा झालं. त्यांना कळे ना हे काय, ह्या ध्यानात बिघाड का होतोय. मारुतराया सावध व्हा. मुद्दाम दाखवलं राम आणि कृष्ण दोन नाहीत. जो राम तोच कृष्ण, कृष्ण तोच हरी. जय जय राम कृष्ण हरी. काय झालं, फरक नाही, दोन्ही एकच आहे. आलिंगन झालं आणि मग पुढे प्रभू काय सेवा, काय काही नाही म्हणाले सेवा. आता युद्ध होणार आहे पुढे, तेव्हा वर बसायचं तुम्ही. ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. ते नुसतं भुबुक्काराने बरेचसे गेले बरं का. नुसतं भुबुक्काराने ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू. म्हणजे यांच्या मनातला सुद्धा भेद गेला. राम का कृष्ण, कृष्ण का राम. राम बरवा कृष्ण बरवा, गोविंद बरवा बाई हो. अशी प्रतिती अनुभवाला आली. म्हणून थोडक्यात सांगितलं, निखळची आत्मा राम तेथ कैचे अन्य आगम. मग अमाप देखीजे हा श्रम वायाची वाडे. अविद्या कोठून कल्पावी, मग ती जीववास उठवावी. आता नसती नांदवावी तरी निरस केवी. अरे नसती कुठली नांदवतो, जी नाही तिला कुठे नांदवायला निघालायस. आलं का लक्षात. लग्न झाल्यानंतर पूर्वी बहिणी भावानी शब्द दिला होता, आत्याने शब्द दिला होता की मला मुलगी झाली तर तुला देईन. पण दोन्ही मुलगी झालीच नाही तर द्यायची कुठून. दृष्टांत कळला का नाही काही. मग तो भाऊ म्हणला, अगं ताई तू कबूल केलं होतंस ना. अरे पण म्हणलं कबूल केलं होतं, झालीच नाही तर कुठून देऊ. तसं अज्ञान नाही तर. उत्कृष्ट दृष्टांत आहे. झालीच नाही तर द्यायची. ठीक आहे कबूल केलं वगैरे ठीक आहे, पण झालीच नाही तर. अरे म्हणले तुझ्या करता 3दा भानगडी झाल्या आणि हे दत्तात्रेयाची मूर्ती आली माझ्या घरात. काय तुझ्या करता तुला कबूल केलं पण झालंच नाही, मी तरी काय करू. आता पुन्हा तो ब्रह्मदेव नको मला. दत्तात्रेय झाला तेवढा पुरे. काय आमची इस्टेट किती राहते, ह्याच्यातच जर वाटणी झाली तर अवघड आहे. 3 सुना सांभाळायची. भाऊ माझी काही ताकद नाही. ते म्हणले बरं झालं, मुलगी झाली तर द्यायची, नाही झाली तर कुठून द्यायची. तसं अज्ञान असेल तर खंडन करा, आणि अज्ञानाचं खंडन केलं तर ज्ञान होईल. अज्ञानात जर खंडन केलं नाही तर ज्ञान कुठलं होईल. मग आहे ते काय, बोध मात्र चिन्ह मात्र चिदानंद स्वरूप. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, असो अविद्या निरसना माझी अविद्या होते पराधिके सहजे. आणि अविद्या संपली म्हणजे ज्ञान, अज्ञान संपलं की त्याच्या ज्या वाण्या आहेत त्या, म्हणून हे लक्षण करून नवे पराधिकाची सोडवण. म्हणून त्या 4ही वाण्या संपल्या. महाराज मोठ्या कौतुकाने सांगतात, परा पश्यंती मध्यमा वैखरी, ह्या 4ही वाऱ्या संपून गेल्या. आता त्यांना संपवायचं काही कारण. म्हणून परा पश्यंती मध्यमा हन भारती या निस्तरलिया लागती ज्ञानी अज्ञानाची. देहोहम संपलं, शिवोहम संपलं. आता कुठे येऊन उभा राहिलो, वासुदेव स्फुरण येते, तेही घालवले पाहिजे. आता वासुदेव नाही, काही नाही, आहे ते कोण, ज्ञान मात्र. आम्हासी जे आम्ही पण ते गुरुराये दाविले. काय सांगितलं, मिळवायचं नाही, मिळू नये, प्राप्त करून घ्यायचं नाही, नित्य प्राप्त आहे. आणि म्हणून म्हणतात, वाचोनी मरणे जाणे न फटे वाचारुण. जे झाले आत्मसाधन वाचा संबंधे,
ते वाचे चिरुण मेलियाही न फटे जाण, मग सद्गुरुशी शरण गेलो तेव्हा. सर्वच मी आहे, द्रष्टा मी आहे, बोधरूपाने मी आहे. शिल्लक हे ऋण शिल्लक राहिलं. मी ब्रह्म आहे म्हणणं, हे वाणीचं ऋण शिल्लक राहिलं. ते काही फेटत नाही. कसं फेटत नाही सांगितलं. भस्मासारखं शिल्लक राहतं, कापुरासारखं शिल्लक राहतं, ओल आली त्याच्यासारखं शिल्लक राहतं. मग आता फेडायचं म्हणजे कसं फेडायचं, इथे मुद्दा महत्त्वाचा आला. तर काही नाही, चरणावर डोकं ठेवायचं, संपलं. संतांच्या चरणावर, सद्गुरूच्या चरणावर मस्तक ठेवलं की ऋण फेटलं. काय द्यावे यासी व्हावे उत्तराई, काय द्यावे यासी व्हावे उत्तराई. ठेविता हा पायी जीव थोडा, जीव थोडा. काय द्यावे यासी व्हावे उत्तराई. काय द्यावं आता, काय सांगू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावं, काय द्यावं आता, काही द्यायचं बीचं काही नाही. म्हणून उद्धवे घातले लोटांगण, श्रीकृष्णाचे श्रीचरण संपूर्ण वंदिले. श्रीकृष्णाच्या चरणावर लोटांगण घेतलं, बस. आता दुसरं काही नाही, आता दुसरं काही नाही. आता हे ऋण फेटायचं म्हणजे शरण गेल्याशिवाय नाही, वंदन केल्याशिवाय नाही. काही काही गोष्टी देऊन घेऊन फेटत नाहीत. काय लग्नातली देणी घेणी देऊन घेऊन फेडायची असतातच. लग्नातले आहेर बिहेर जे असतात ते कसे असतात, तुम्ही आमच्या लग्नात दिला, आम्ही तुमच्या लग्नात देऊ. घरी आल्यानंतर ती बायको बघते, मोठी साडी घेतली म्हणजे, बघितलं का तुम्ही, कारण ती माहेरच्याकडून नव्हती. त्यामुळे ते नवऱ्याला दाखवले, बघितलं का 5,000 साडी घेतली आहे. ठीक आहे ना, आता पुढच्या वर्षी त्यांच्या मुलाचं लग्न आहे, त्याच्या बायकोला 7,000ची घे. फिटलं, व्याजासकट देऊ. 5,000 असं काय बोलता हो. अगं म्हणले तुला कळत नाही, हे देणीघेणी अशीच असतात, देणीघेणी अशीच असतात, ही दिले घेतल्याशिवाय फिटत नाहीत. ऋण आहे हे, ऋण आहे हे. आणि काही काही ऋण अशी असतात तिथे द्यायचंच काही नसतं, नुसतं चरणावर मस्तक ठेवलं, कारण दिलं तरी फिटत नाही. माझं बोलणं कळलं का, दिलं तरी. म्हणून येथे माझी वाचा किती पुरे करावया स्तुती. बघितलं का तुकाराम महाराजांचं वाचा ऋणातला अभंग. येथे माझी वाचा किती पुरे करावया स्तुती. महाराज तुमची स्तुती करण्याकरता माझी वाचा अपुरी आहे, म्हणून ठरवलं, आता दुसरं काही नाही. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. पुढचं महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत तुमच्या जवळ आलो, श्रवण केलं, आनंद वाटला, विश्रांती पावलो. आता पुढचं सांभाळा, उत्तरी सांभाळा. जे आयुष्य गेलं ते उत्तम गेलं, पण पुढे आता तुम्ही सांभाळा. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. का वाढले अंतरी प्रेम सुख. डवरली हे काया कृपेच्या ओरसे. नव्हे अनारिसे उद्धरलो. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ. श्रृंगारिले बाळ कवत. एक नाही कितीतरी निन्याळी प्रमाणे देईन. काय म्हणतात, वाढावया सुख भक्ती प्रेम, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम. हे दिलं तुम्ही आम्हाला, आता काय प्रश्न आहे, काही प्रश्न येत नाही. म्हणून संतांच्या चरणावर मस्तक ठेवा. मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या. हे जे संत आहेत त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले की काम भागलं. बुकी काही करू नये बरं का. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले की सगळं येतं. कळलं तुम्हाला. त्यांचा आशीर्वाद पूर्ण श्रद्धा असल्यानंतर. नाथांच्या दरबारमध्ये गावबा होता.
बरं का. असाच त्याची आई वडील गेले, लहान होतं पोर, एवढं पोर लहान होतं आणि आता काय करावं काय नाही कळत नव्हतं. ती बाई 4 ठिकाणी आणि स्वयंपाक करायची आणि पोरांना जेव घालायची त्या. आणि कुठे जर काही चांगलं जेवण असेल तर ते त्या बाईला द्यायचे. बाई जाताना एक पोळी घेऊन जा, 2 पोळ्या घेऊन जा. मग कुठेतरी असंच जेवण होतं पुरणपोळीचं, त्या बाईला पुरणपोळी दिली, मुलांनी खाल्ली, गोड लागली. दुसऱ्या दिवशी आईला म्हणलं मला ते आई मला पुरणपोळी पाहिजे. आता ती विचारी कुठून येणार. 3 दंडाचं लुगडं नेसलेली होती बाई. 3 दंडाचं कळलं का? गोरगरिबामध्ये लुगडी वापरतात. म्हणजे एवढं फाटचं तेवढं काढून पुसायला बिसायला वापरायचं, ते सुद्धा टाकून द्यायचं नाही. आणि धडका भाग असेल असे 3 लुगड्याची निरनिराळी एकत्र करून शिवायचं आणि ते वापरायचं. त्याचं 9वारी लुगडं करायचं. 3 दंडाचं म्हणतात. मग एक जांभळा रंग असायचा, तर एक आता ती फॅशन झाली, अंगात निराळं निराळं निराळं. माझं अवलोकन चांगलं आहे काय आता सांगू तुम्ही. हे सगळेजण एक साडी 3 रंगाची, पूर्वी ते गरगरीब नेसत होते 3 दंडाची. काय असो, चला उद्यापासून जास्ती आठवण होईल माझी तुम्हाला. अमृतानुभव ऐकलाय, मजा आहे अमृतानुभवाची. विलास आहे ज्ञानोपारायचा, मोठं कौतुक आहे. आणि तशाच पद्धतीने ऐकावा, आनंद म्हणून ऐकावा. उगीच मख्ख चेहरे घालून बसले काय करायला, काय काय ऐकतोय? अध्यात्म ऐकतोय. म्हणजे मख्ख चेहरा केल्यावर अध्यात्म आहे होय, आणि असताना अध्यात्म सोडून जातं का? क्षणाला जर त्याचं दर्शन आहे तर प्रत्येक म्हणून म्हणून ज्ञानेश्वर महाराज चितविलास जगत असते, काय फुलून ज्ञानेश्वरी येते. जेवणाचं वर्णन करताना सुद्धा सुभगाची वाढती होय. वाढणारी सुद्धा भाग्यवंत असावी, चेहरे बघून वाढणारी नसावी. चेहरे बघून वाढणारे माहिती आहे की नाही, अशी पंगत असली की नाही, जावई बसलाय की 2 चूप वाढायचं आणि बाकीच्याला असा चमचा असा बुडवायचा आणि असा वरच करायचा. असं करायचं ना असंच करायचं. म्हणजे त्या चमच्याच्या धारेतून जेवढं पडेल तेवढंच पडेल. मग जावयाला घाल, नाही तर हे उपडी करेल. असं असतं सासवांचं. जाऊ द्या सोडून. सुभगाची वाढती होय. ज्ञानोबा दृष्टांत देतात. शब्द सौंदर्य, शब्दाचं भारदस्त सुद्धा त्यांच्याकडून. सुभगाची वाढती होय. भाग्यवंत. पूर्वीच्या काळी असं असायचं, पंगत बाकीच्या बायकांनी आणि इतरांनी वाढवायचं आणि तूप वाढायला घरातली यजमानीन बाई असायची मुख्य. आता त्यात जर कमरेतून गेल्या तर पुढे कोण वाढायचं? काय केशव, अवघड आहे हो. मग इंजानी बाई डोक्यावरून पदर विदर, अशी हिऱ्याची नथ बीज, असं शालू बिलू भरगच्च बुट्टीचा पदर घेऊन आणखीन कसं वाढायचं असं. अशी ही किटलीने तूप. पुरे काय घ्या ना. मारवाड भागामध्ये ते जे बाटी खातात ना, बाटी, त्याला ती अशी पितळी अशी खाली अशी काट असायची. आमच्याकडे शिष्य होते आमचे एक, त्यांनी मला गंमत म्हणून सांगितली, आमच्या मारवाड भागामध्ये असं विचारायचं नाही किती वाढू. त्याने जर विचारलं किती वाढू, तो विचारायचो काट कशाला केलेत, काट कशाला केलेत, जेवढे त्या ताटलीचे काट आहेत तेवढं भरून वाढ. सुभगाची वाढती होय. मग त्यांनी असं तूप वाढावं आणि शेवटी जेवण झाल्यानंतर पक्वान्नाचा आग्रह करायचा.
2 बायकांनी ताटं धरलेली, मग त्याने घ्याओ घ्याओ वामनराव घ्याओ घ्याओ घ्या 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 घ्या, मग जिलेबी 2 वाढल्या खा, नसेल खात तर त्याला तोंडात घालाय. सुभगाची वाढती होय, तोंड बघून नाही. जसं माऊलीच्या काळाच्या पूर्वी तोंड बघून वाढत होते, आणि माऊलीच्या काळापासून अशा पंक्ती बसवल्या. समर्थाच्या पंक्ती भोजने तळलिया वरलिया एकची पक्वाने. समर्थाची पंगत बसलेली आहे, सगळ्याला ताट पाट, अमकं तमकं, टेकायला पाट, बसायला पाट, ताटाला पाट. बरं का, इथून तिथून पक्वान तेच, फरक कुठेच नाही. मन मंदिरा गजर भक्तीचा.